कशी आहेस? मी बरी आहे. तू रक्षाबंधनला येणार आहेस ना? हो हो, येणार आहे. येताना मला छानसं गिफ्ट आण ना. आता गिफ्ट कशाला पाहिजे? तू तर मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहेस ना. बरं दादा, आता ठेवू का? ठेव. माकड कुठला कंजूसच आहे. ये आता हाताला नाही, गळ्यालाच राखी बांधते. का हो राजूताई, कशाला नाचत राहिले? हो ना, हो, का बरं नाचून राहिले? अगं, माझ्या लाडक्या बहीण योजनाचे पैसे आले. अरे पक्या, हे आपल्या माणसा काही येणं झाले का रे? असं उमदीर चालल्यावानी काबरं करून राहिले. चला विचारू, बुद्धीत लागत काय ना? अगं ये सगळे, असं वावरामध्ये डुक्कर घुसल्यासारखी का नाचायला? अहो, लाडक्या बहीण योजनाचे पैसे आले. माझे पण आले. आणि माझे पण आले. हे लाडक्या बहीण योजनेचं काय? अगं, आता मला मुख्यमंत्र्यांकडून महिन्याला 1,500 रुपये मिळणार. पण मुख्यमंत्री असं का करते? ते तुला पैसे का देतात? अगं, त्यांनी ते आम्हाला पैसे देतात, मग आम्ही त्यांचं ऐकणार ना. आव काकू, पप्पा पूर्ण पगार मम्मीला देतात, तरी ते त्यांचं ऐकत नाही. 1,500 मुख्यमंत्र्यांचं कसं ऐकत? पण अहो, उठा, काय कुंभकर्णावानी झोपल्यात. अगं, आज रविवार आहे, का डोकं खाऊ राहिली? झोपू दे गप, जा तिकडं. अहो, लवकर उठा, मला फॉर्म भरायचा आहे. फारम? कशाचा फारम? आमदार खासदाराच्या निवडणुकीला उभं राहू राहिली का? अहो, आम्हाला मुख्यमंत्र्यांनी 1,500 रुपये महिना चालू केला. नवीन योजना आणली, लाडकी बहीण माझी. त्याचा फॉर्म भरायचा आहे. वा रे वा सरकार, सगळ्या योजना बायांसाठीच. एसटी मध्ये 50% सूट, लाडकी बहीण योजना. मग आम्हाला काही आहे का नाही? सरकार तुमच्यासाठी भी एखादी योजना आणल. अरे वा, कंची भाऊ माझा खादर खाऊ. बरं असू दे, माझ्याकडे काय काम आहे तुझं? मला 100 रुपये द्या लवकर. 100 रुपये? आणि ते बरं कशाले? ते फार्म भरायचंय. माझे पैसे आले की देते तुला. ए बाई, तुझ्या पगाराचा काय भरोसा आहे? माझे 100 रुपये जातील वाया. हे काय फॉर्म बिम भरू नको, ते पैसे येत नाहीत. मग हे लोक फॉर्म भरून राहिले, ते काय येडे ते का? तू काय घुटणार ते काय? असं 1,500 रुपये फुकट कोण देतं का? अहो, माझ्याशी नीट बोला. आता मुख्यमंत्र्यांची बहीण आहे मी. घे 100 रुपये आणि जा, आली मोठी मुख्यमंत्र्यांची बहीण लागून. आओ, मला 100 रुपये द्या पटकन. काय सकाळी मेंदूला साथ चावलं का? असं का बोलून राहिले? मग तू 100 रुपये का मागून राहिली? आओ, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे. अगं, माझ्याकडे जहर खायला पैसे नाही, आणि तुला कुठून 100 रुपये देऊ? माझ्याकडे आहे ना. हाय का तुझ्याकडे पैसे? पैसे नी जहर आहे माझ्याकडे. आणू का चहा टाकून? अगं, नुसते पैसे भरून चालत नाही, त्याला कागदपत्र बी लागतात. कागद आहे आपल्या घरात, आणि पत्रे देऊ घराची काढून. देवा, स्वर्गात जोड्या बनवताना हा खराब माल माझ्याच वाटायला. घुटण्यात मेंदू जातात का फॉर्म भरायला? जातो आणते कागदपत्र. तू कुठे जाऊन राहिला? अरे, त्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा चालू आहे. मी बी तिकडेच चालू
चाललोय. ही लाडकी बहीण योजना सरकारनं बायांसाठी आणली, पण सुराडा माणसांचं व्हायला लागलाय. हो पण पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेतलं का? घेतलं. हे बघ हे बघ हे बघ. अहो तुझ्या बायकाचं आधार कार्ड दाखव, दुसऱ्याचं नाही झालं. ए फुकण्या, ते माझ्या बायकोचंच आधार कार्ड आहे. अरे वहिनी असं का दिसतंय आधार कार्ड मध्ये? अरे बाबा तुला काय सांगू, लग्नाच्या आधी मी आधार कार्ड बघितलं असतं ना, मी तिच्याशी लग्नच नसतं केलं. बरं पण तू तो पोरगी बघायला समोरासमोर गेला होता ना? अरे तेव्हा ते 1 किलोचं मेकअप लावून बसले होते बाबा. जाऊ दे भावा, जाऊ दे, चल बरोबर आहे. दादा मला मृत्यूचं प्रमाणपत्र काढून द्या. अहो मावशी, ते मेलेले माणसांना भेटतं. ऐक फुटाण्या, त्यासाठी मी मरू का आता? अहो तुम्हाला मृत्यूचं प्रमाणपत्र कशाला पाहिजे? लाडकी बहीण योजनेसाठी. अहो त्याला मृत्यूचं प्रमाणपत्र नाही, उत्पन्नाचा प्रमाणपत्र म्हणतात. तू आणि तुझं डबडं दोघं बी येड्यातच आहे. मी जाते दुसरीकडे. अरे बापरे, किती रे गर्दी भाऊ इथं. अरे भैया, फुकटचे 1 रुपये सोडत नाही. ए मकर तोंड्या, तू पैसे देणार आहे का? हो मावशी, तुम्हाला नाही म्हटलं. ए लाटण्या, तुला मावशी दिसतं का मी? मला दीदी म्हणते. ओ दीदी, माफ करा माफ करा. काय शेळपटण्या, तुला काय काम आहे का रे? दीदी माफ करा आम्हाला, पहिले त्याच्या कानाखाली ठेवून द्या. या गावामध्ये आम्हाला लय मान आहे. तोंडावरून दिसत नाही तसं. झाला का रे माझा फॉर्म भरून?